दुसरा इतिहास अध्याय 32। या गोष्टी घडल्यावर व अशी निष्ठा प्रगट झाल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब याने येऊन यहुदात प्रवेश केला आणि तटबंदी नगरे जिंकून घ्यावयाच्या हेतूने त्याने त्यासमोर तळ दिला। सन्हेरीब आला असून यरुशलेमेशी लढण्याचा त्याचा मानस आहे असे हिजकियाने पाहिले। तेव्हा त्याने आपले सरदार व योद्धे यांची मसलत घेऊन नगराबाहेरील पाण्याचे झरे बंद केले व ह्या कामी त्यांनी त्याला सहाय्य केले। पुष्कळ लोक जमा होऊन त्यांनी सर्व झरे बंद केले व देशामधून वाहणारा ओहोळही झाकून टाकिला। ते म्हणाले, अश्शूरचा राजा आल्यास त्यास मुबलक पाणी का मिळू द्यावे? कोट मोडून पडला होता तो हिजकियाने हिम्मत धरून पुन्हा बांधून काढिला व त्यावरील बुरुज उंच केले आणि त्याच्या बाहेरचा दुसरा कोट त्याने मजबूत केला। दावीदपुरातल्या मिल्लो नावाच्या बुरुजाची मजबूती केली आणि शस्त्रे व ढाली मुबलक बनविल्या। त्याने प्रजेवर सेनापती नेमून त्यास नगराच्या वेशीच्या चौकात आपल्याशी एकवट केले व त्यास धीर देण्यासाठी तो त्यास म्हणाला, दृढ व्हा, हिम्मत धरा। अश्शूरचा राजा व त्याचबरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका। त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचा जो आहे तो मोठा आहे। महासमय भुजांचा त्यास आधार आहे, पण आम्हास मदत करावयास व आमच्या लढाया लढावयास आमचा देव परमेश्वर आम्हाबरोबर आहे। यहुदाचा राजा हिजकिया याच्या ह्या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेविला। यानंतर अश्शूरचा राजा सन्हेरीब हा आपल्या सर्व सैन्यासह लाखीशा समोर तळ देऊन राहिला होता। त्याने आपले सेवक हिजकिया राजाकडे व यरुशलेमेत असलेल्या यहुद्यांकडे पाठविले व त्यास निरोप कळविला की अश्शूरचा राजा सन्हेरीब म्हणतो, यरुशलेम घेरिले असता तुम्ही त्यात बसून राहिला आहात, तर तुमची भिस्त कशावर आहे? आमचा देव परमेश्वर आम्हास अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडविल असे सांगून हिजकिया तुम्हास भ्रमात घालून तहानेने व भुकेने मारित आहे ना? त्या देवाची उच्च स्थाने व वेद्या काढून टाकून यहुदा व यरुशलेम यास ह्याच हिजकियाने आज्ञा दिली की तुम्ही एकाच वेदीपुढे आराधना करावी व तीवर धूप जाळावा, हे खरे ना? मी व माझ्या वडिलांनी देशोदेशीच्या सर्व लोकांचे काय केले हे तुम्हास ठाऊक नाही काय? आपला देश माझ्या हातून सोडवण्यास देशोदेशींच्या राष्ट्रांचे देव कोणी समर्थ झाले काय? माझ्या वाडवडिलांनी ज्या राष्ट्रांचा सर्वस्वी संहार केला त्यांच्या सर्व देवांपैकी आपल्या लोकास माझ्या हातातून बचावणारा असा कोणी देव होता काय? तर तुमचा देव तुम्हास माझ्या हातातून कसा सोडविल? यास्तव तुम्ही हिजकियास असे भुलवू व बहकवू देऊ नका। त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। माझ्या हातातून व माझ्या वाडवडिलांच्या हातातून आपल्या लोकांचा बचाव करावयाची ताकद कोणत्याही राष्ट्राच्या किंवा राज्याच्या देवास झाली नाही, तर माझ्या हातातून तुमचा बचाव करण्याची तुमच्या देवाला काय ताकद? त्याच्या सेवकांनी परमेश्वर देवाची व त्याचा सेवक हिजकिया याची याहूनही अधिक निंदा केली। इस्रायलाचा देव परमेश्वर याची निर्भत्सना करावी व त्याच्या विरुद्ध बोलावे या हेतूने त्याने पत्रेही पाठविली। त्यात त्याने लिहिले की निरनिराळ्या देशातील राष्ट्रांच्या देवांना आपले लोक माझ्या हातातून सोडविता आले नाहीत, त्याप्रमाणेच हिजकियाच्या देवाला आपले लोक माझ्या हातून सोडविता यावयाचे नाहीत। जे यरुशलेमकर कोटावर बसले होते त्यास त्यांनी यहुदी भाषेत हे शब्द उच्च स्वराने सांगितले। हेतू हाच की त्यास घाबरवून त्यांची धांदल उडवावी आणि नगर हस्तगत करावे। पृथ्वीवरील मनुष्यांच्या हातांनी बनविलेल्या दैवतांसारखाच यरुशलेमेचा देव आहे असे ते बोलले।
यावरून हिजकिया राजा आणि संदेष्टा यशया बिन आमोज या दोघांनी प्रार्थना केली आणि स्वर्गाकडे पाहून धावा केला. मग परमेश्वराने एक दूत पाठविला. त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व शूरवीर, प्रमुख व नायक यांचा सप्पा उडविला. तेव्हा तो फजित होऊन आपल्या देशी परत गेला. तो आपल्या दैवतांच्या देवळात असता त्याच्या पोटच्याच मुलांनी त्यास तलवारीने मारून टाकिले. या प्रकारे परमेश्वराने हिजकियास व यरुशलेमकरास अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या हातातून व इतर सर्वांच्या हातातून बचविले आणि तो त्यास सर्व बाजूंनी मार्गदर्शक झाला. पुष्कळ लोकांनी परमेश्वराप्रित्यर्थ यरुशलेमेस भेटी आणल्या आणि यहुदाचा राजा हिजकिया यास मौल्यवान वस्तू नजर केल्या. यापुढे तो सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने थोर झाला. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हा त्याने त्याजशी भाषण करून त्यास एक चिन्ह दिले. पण हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकारांची फेड केली नाही. त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळे त्याजवर, यहुदावर व यरुशलेमेवर कोप झाला. तथापि हिजकिया आणि यरुशलेमकर आपल्या हृदयांच्या उन्मत्ततेविषयी अनुताप पावून नम्र झाले. म्हणून परमेश्वराचा क्रोध हिजकियाच्या काळात त्याजवर भडकला नाही. हिजकियास बहुत धन व मान मिळाला. त्याने सोने, रुपे, रत्ने, सुगंधी द्रव्ये, ढाली व नाना प्रकारची चांगली पात्रे यासाठी भांडागारे बनविली. धान्य, द्राक्षारस व तेल यांचा उपज साठविण्यासाठीही त्याने कोठारे बांधिली. तसेच सर्व तऱ्हेचे पशु व शेरडे मेंढरे यासाठी तबेले व मेंढवाडे बांधिले. त्याने नगरे वसविली. शेरडे मेंढरे व गाई बैल यांचे विपुल धन संपादिले. परमेश्वराने त्यास बहुत धन दिले. याच हिजकियाने गिहोन नावाचा वरला पाट अडवून त्याचे पाणी दावीदपुराच्या पश्चिमेकडे नीट खाली आणले. हिजकिया आपल्या सर्व कार्यात यशस्वी झाला. तरी पण बाबेलच्या अधिपतींनी देशात घडलेल्या चमत्काराविषयी चौकशी करावयास वकील पाठविले. तेव्हा त्याची पारख करावी व त्याच्या मनात काय आहे ते जाणावे म्हणून देवाने त्यास सोडिले. हिजकियाची बाकीची कृत्ये व सत्कृत्ये संदेष्टा यशया बिन आमोज याच्या दृष्टांत ग्रंथात आणि यहुदा व इस्रायल यांच्या राजांच्या बखरीत लिहिली आहेत. हिजकिया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्यांनी त्यास दावीद वंशाच्या कब्रस्थानातील उंचवट्यावर मूठ माती दिली. तो मृत्यू पावल्यावर सर्व यहुदी व यरुशलेमकर यांनी त्याच्या संबंधाने आदर दर्शविला. त्याचा पुत्र मनश्शे हा त्याच्या जागी राजा झाला.